भारतातील सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 19 मिनिटांचा व्हायरल व्हिडिओ हा विषय प्रचंड चर्चेत आहे. इंस्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर हा ट्रेंड सर्वत्र पसरला असून लाखो युजर्स त्याबद्दल बोलत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि कुतूहलाने चौकशी करत आहेत. पण नेमका हा व्हिडिओ कशाबद्दल आहे, कोणाचा आहे हे कोणालाच नीट माहीत नाही. यामुळे संभ्रम आणि गोंधळ वाढत चाललाय. हा 19 मिनिटे 34 सेकंदाचा एक खाजगी व्हिडिओ आहे, ज्यात एका जोडप्याचा समावेश आहे. हा व्हिडिओ लीक झाला आणि आता तो वेगाने पसरत आहे. लोक जोडप्याची ओळख शोधण्याच्या नादात विविध नावे पुढे करत आहेत. यात अनेक निरपराध इन्फ्लुएन्सर्स आणि क्रिएटर्सचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने होत आहे. एका महिला इन्फ्लुएन्सरच्या कमेंट सेक्शनमध्ये हजारो लोक 19 मिनिटे असेच लिहित होते. तिने त्यावर मजेशीर पद्धतीने व्हिडिओ बनवला, जो आता 1,60,00,000हून अधिक व्ह्यूज मिळवून गेलाय. ती म्हणाली, माझ्या चेहऱ्याची त्या मुलीशी तुलना केली जात आहे. ती इंग्रजी बोलते. मी 12वी पेक्षा पुढे शिकलेली नाही. दुसऱ्याचे कान माझ्या माती मारतायत. खरंच काहीही. दरम्यान या गोंधळाला आणखी भयावह वळण लागले. एका वेगळ्या व्हिडिओत जमिनीवर पडलेल्या एका मुलीचा मृतदेह दाखवला जातोय आणि त्यावर व्हॉइस ओव्हरमध्ये सांगितले जात आहे की 19 मिनिटांच्या खासगी व्हिडिओ लीक झाल्याच्या लाजेने तिने जीवन संपवलं. जी मुलगी व्हिडिओत होती ती आता या जगात नाही, असे भावनिक आवाजात सांगितलं जात आहे. आणि मुलगा, मुलगी आणि व्हिडिओ लीक करणाऱ्याला दोष दिला जातो. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड शेअर होत आहे. पण सत्य वेगळे आहे. फॅक्ट चेकिंगनुसार मृत महिलेचा आणि 19 मिनिटांच्या व्हिडिओतील महिलेचा कसलाच संबंध नाही. दोन्ही पूर्णपणे वेगळ्या घटना आहेत. मयत महिलेचा व्हिडिओ जुना आहे आणि त्याचे कारण वेगळे आहे. तरीही दोन्ही क्लिप्सना जोडून एक बनावट कथा तयार केली गेली आणि ती वेगाने पसरली आहे.